नमस्कार. आज आपण या लेक्चरमध्ये लॉर्ड रिपनचा ठराव हा बघणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण लॉर्ड मेयोचा ठराव हा बघितला होता. लॉर्ड मेयोचा ठराव बघितल्यानंतर लॉर्ड रिपनचा ठराव बघणे हे स्थानिक स्वराज्य संस्था, आजची भारतातील स्थानिक स्वराज्य संस्था, तिची पार्श्वभूमी हे समजावून घेण्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वपूर्ण असे ठरते. यामध्ये आपण बघतो की 1882चा हा लॉर्ड रिपनचा ठराव भारतातील स्थानिक स्वराज्य शासन संस्था ही प्राचीन काळापासून चालत आलेली असली तरीसुद्धा शहरी अथवा ग्रामीण अशा दोन्ही प्रकारच्या स्थानिक संस्थांचा व्यवस्थित असा हा प्रारंभ 19व्या शतकापासून झालेला असा मानण्यात येतो. स्थानिक सरकारला मानवाच्या मनोवैज्ञानिक आणि व्यावहारिक आवश्यकतेच्या स्वरूपात निश्चित करण्यात आले आहे. मानवाची नेहमीच इच्छा असते की जे सरकार असेल त्याद्वारे लोककल्याणकारी कार्यक्रम राबविले जावेत. प्राचीन काळापासून मानवाचा दृष्टिकोन अशाच स्वरूपाचा राहिलेला आपल्याला दिसून येतो. शिवाय या संस्थांचा विकास हा याच माध्यमातून अशा पद्धतीनं होत गेलेलाही आपल्याला दिसून येतो. प्राचीन भारतात या संस्थांचा विकास झाला असे अनेक उल्लेखाने सांगता येते. खरं तर या प्राचीन काळामध्ये मौर्य काळ, गुप्त काळ यांचा प्रामुख्याने या ठिकाणी संदर्भ हा या प्राचीन ग्रामीण संस्था यांच्या विकासाच्या संदर्भात हा देण्यात येत असलेला आपल्याला दिसून येतो. मॅगॅस्थेनीसने इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकातील भारतातील एका शहराचा उल्लेख केलेला आहे की वैदिक काळात शहराला विशेष महत्त्व नव्हते तर ग्रामीण शासनाला अधिक महत्त्व दिले जात असे. म्हणजे ह्या प्राचीन काळामध्ये भारतामध्ये शहरांना हे एवढे महत्त्व नव्हते जेवढे ग्रामीण भागाला महत्त्व होते. गावात, पंचायतीत अनेक व्यक्ती एकत्र येऊन प्रशासकीय आणि न्यायदानाचे कार्य पार पाडित असत. कारण त्या प्राचीन काळामध्ये न्यायदान या कार्याला अनन्यसाधारण अशा स्वरूपाचे महत्त्व होते. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात असा उल्लेख आढळतो, राज्य ग्रामीण जीवनात कमी प्रमाणात हस्तक्षेप करीत असे. बघा, हे भारतामध्ये प्राचीन काळामध्ये हे विकेंद्रीकरण आणि त्याचे तत्त्व राबविताना आपल्याला दिसून येते की प्राचीन काळामध्ये भारतामध्ये जे काही शासन व्यवस्था होती ही शासन व्यवस्था प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये काही मोठ्या प्रमाणात लक्ष ही देण्यात येत नव्हते. तर त्या काळामध्ये या ग्रामीण संस्थांना बऱ्याच प्रमाणात स्वायत्तता ही देण्यात आलेलं आपल्याला दिसून येते. मोगल काळात या संस्था काही प्रमाणात विकसित होत्या. कारण मोगल काळातही या स्थानिक संस्थांचे जे प्रशासन आहे ते बऱ्याच प्रमाणात वैशिष्ट्यपूर्ण असं प्रशासन असलेलं आपल्याला दिसून येते. परंतु ब्रिटिश काळात स्थानिक स्वराज्य संस्थांचे संघटन आणि कार्यपद्धतीच्या दृष्टीने बदल झाला. या संस्थांना निवडणुकीच्या द्वारे वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी करण्यात आला. अधिकार प्रदान करून लोकशाहीचे धडे देण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारतामध्ये खऱ्या अर्थाने जनतेला असो अथवा या देशालाच खरं तर लोकशाहीचे धडे हे स्थानिक स्वराज्य संस्थेमधूनच मिळालेले आपल्याला दिसून येतात.
ब्रिटिशांनी भारतातील या संस्थांना वेगळे रूप देऊन विकसित करण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम मद्रास येथे महानगरपालिका स्थापन करून स्थानिक शासनाचा या ठिकाणी श्री गणेशा झाला. आपण हा संदर्भ कायम या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासामध्ये नेहमीच देत असतो. आणि भारतातील जनतेला शासनात सहभागी करून घेण्यासाठी 1870 लॉर्ड मेयो ठरावामुळे विकेंद्रीकरण प्रक्रियेला सुरुवात झाली. तरीही या संस्थांचे स्वरूप हे अराजकीय आणि अभारतीय असेच होते. जरीही लॉर्ड मेयोच्या ठरावाने ही विकेंद्रीकरणाची सुरुवात ही त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, तरीही हे फार काही प्रभावीपणे त्या ठिकाणी होऊ शकले नाही. 1882 पासून भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांना खऱ्या अर्थाने चालना मिळत गेली. या काळात लॉर्ड रिपनने स्थानिक संस्थांच्या विकासासंबंधी एक महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचा प्रस्ताव तयार केला. त्याने भारतीय जनतेला खुश ठेवण्यासाठी या संस्थांच्या विकासाला प्रोत्साहन दिले. लॉर्ड रिपनने आपल्या ठरावात राजकारण आणि सार्वजनिक शिक्षणाची प्रगती आणि विस्तार करण्याचा मोठा प्रयत्न केला. तसेच असेही घोषित केले की बुद्धिमान लोकांना स्थानिक शासनाच्या कार्यात सहभागी करून घेतले जाईल. लॉर्ड रिपनच्या या ठरावामध्ये अनेक बाबींचा समावेश होता. तर लॉर्ड रिपनने भारतीयांना या शासन व्यवस्थेमध्ये समाविष्ट करण्याचा प्रामुख्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रयत्न आपल्या ठरावाच्या माध्यमातून केला. त्याने असं डिक्लेअरच केलं होतं की बुद्धिमान लोक आणि जाणीव असणारे जागरूक असे जे काही भारतीय नागरिक आहेत, या भारतीयांना या स्थानिक संस्थांमध्ये समाविष्ट करून घेण्यात येईल. म्हणजेच एकूणच बघता शासन व्यवस्थेमध्ये यांना समाविष्ट करून घेता येईल. आणि या दृष्टिकोनातून त्याने भारतामध्ये जनतेला एक आशेचा किरण दाखवला. हा प्रयत्न पूर्णपणे भारतीयांना खुश ठेवण्याचा, तसेच भारतीयांना शासन व्यवस्थेत सामावून घेण्याचा अशा स्वरूपाचा होता. आणि त्या अनुषंगाने खूप काही महत्त्वाच्या शिफारशीही लॉर्ड मेयोने त्या ठिकाणी केलेल्या आपल्याला दिसून येतात. ही जी लॉर्ड मेयोचा ठराव आहे, हा लॉर्ड मेयोचा ठराव हा भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थांचा एक मोठा आधार असा मानण्यात येतो. आणि त्यामुळं त्यांना ह्या भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनकही अशा स्वरूपात म्हणण्यात येते. तर लॉर्ड मेयोने आपल्या ठरावामध्ये कुठल्या स्वरूपाच्या विशेष अशा तरतुदी केल्या हे आपण बघणार आहोत. यामध्ये पहिली की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी प्रांतिक सरकारांनी जास्तीत जास्त पैसा उपलब्ध करून द्यावा. प्रांतिक सरकारांकडे जी काही आर्थिक रिसोर्सेस आहेत, प्रांतिक सरकारांकडे जे काही अधिकार आहेत, त्या अनुषंगाने स्थानिक संस्थांना आपली दैनंदिन आपली विकासाची कार्य करण्यासाठी जो काही पैसा, वित्त याची गरज भासते, याची आवश्यकता पडते, तो ह्या प्रांतिक सरकारांनी या स्थानिक संस्थांना उपलब्ध करून द्यावा. तसेच प्रांतातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी
जनतेला राजकीय शिक्षणाचे धडे मिळते, त्यासाठी आवश्यक ती पावले उचलली पाहिजेत. त्यासाठी कायदे तयार करावेत. या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जनतेला सामावून घेऊन त्यांना या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून हे राजकीय धडे हे मिळायला पाहिजेत आणि याच्यासाठी आवश्यक अशी पावले ही या स्थानिक संस्थेने उचलावीत, जेणेकरून की अधिकाधिक जागरूक नागरिकांना ह्यामध्ये सामील करता येईल आणि या स्वरूपाची जे काही आवश्यकता भासते, जी काही आवश्यकता पडते, त्या अनुषंगाने अशा स्वरूपात कायदे तयार करून या माध्यमातून विशेषत्वाने हे प्रयत्न करावेत असे लॉर्ड रिपन याने सुचविले. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही संस्थांमध्ये निर्वाचित सदस्यांचे बहुमत असावे. शहरी आणि ग्रामीण या दोन्ही संस्थांमध्ये अधिकाधिक निर्वाचित सदस्य असावे आणि ह्या निर्वाचित सदस्यांचे या संस्थांमध्ये बहुमत असावे. हे निर्वाचित सदस्यांचे असणारे जे बहुमत आहे, यामधून लोकशाही प्रक्रिया ही या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मार्फत राबविली जाऊ शकते आणि निर्वाचित सदस्यांवर हा जनतेचा विश्वास असतो आणि त्या माध्यमातून निर्वाचित सदस्याच्या माध्यमातून लोककल्याणाचीही कार्य योग्य प्रकारे होऊ शकतात. त्यामुळं या स्थानिक संस्थांमध्ये निर्वाचित सदस्यांचे बहुमत असावे असे प्रामुख्याने तरतूद ही लॉर्ड रिपनने केली. या संस्थांना आपली कार्य पार पाडण्यासाठी आर्थिक क्षेत्रात स्वातंत्र्य देण्यात यावे. त्यासाठी कर आकारण्याचा अधिकारही या संस्थांना देण्यात यावा. या संस्थांना आपली कार्य पार पाडण्यासाठी इतर प्रांतीय शासन अथवा केंद्र शासनाच्या सहाय्यावर अवलंबून राहू नये, जेणेकरून ते आपले कार्य आवश्यकतेनुसार वेळेत पूर्ण करू शकणार नाही. तर या संस्थांना याबाबत आपली आर्थिक स्रोत उभारण्याच्या दृष्टिकोनातनं यांना आर्थिक स्वातंत्र्य, या स्थानिक संस्थांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यात यावे, जेणेकरून यामध्ये त्यांना कर आकारण्याचा अधिकार द्यावा. म्हणजे आर्थिक स्वायत्तता देण्याच्या दृष्टिकोनातनं लॉर्ड रिपनने मोठी तरतूद आपल्या ठरावात केली. जिल्हाधिकारी स्थानिक संस्थेचा पदसिद्ध अध्यक्ष असूनही अशासकीय सदस्याला अध्यक्षपद दिले जावे. जर शासकीय कर्मचाऱ्याला, जसं जिल्हाधिकारी याला जर अध्यक्ष केलं तर त्या स्थानिक संस्थेवर पूर्णपणे हे त्या शासनाचंच नियंत्रण त्या ठिकाणी राहून तीच केंद्रीभूत व्यवस्थेचा तो एक घटकच बनून जाईल आणि त्यापेक्षा अशासकीय सदस्य हा या स्थानिक संस्थेचा अध्यक्ष असावा अशी महत्त्वपूर्ण तरतूद ही आपण बघतो की लॉर्ड रिपन याने केली. तसेच प्रांतिक सरकारांनी या संस्थावर मालक या नात्याने नियंत्रण न ठेवता सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून नियंत्रण ठेवावे. प्रांतीय सरकारांनी हे नियंत्रण या संस्थेवर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ठेवू नये, तर त्यामध्ये सुधारणा घडविण्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही नियंत्रणाच्या बाबी आवश्यक आहेत त्या प्रांतिक सरकारांनी कराव्यात. अशा पद्धतीनं एक महत्त्वपूर्ण शिफारसही केली. प्रांत सरकारांनी या संस्थांचे निरीक्षण करून ते योग्य अशा सूचना वेळोवेळी द्याव्या, जेणेकरून या संस्था आपले कार्य योग्य प्रकारे करू शकतील.
या शिफारशीवरून लॉर्ड मेयो हे उदारमतवादी असल्यामुळे त्यांनी जनतेला खुश ठेवण्याच्या दृष्टिकोनातून शासनाच्या विकासाला प्रोत्साहन दिले. लॉर्ड रिपनच्या या प्रस्तावाला एक क्रांतिकारी निर्णय अथवा क्रांतिकारी पाऊल असं मानण्यात येतं. धन्यवाद.